आपल्यासोबत खासदार सुरेंद्र म्हात्रे आहेत. सुरेश म्हात्रे यांची रायगड जिल्हा प्रभारी म्हणून निवड झालेली आहे. सर, एकंदरीत काय सांगाल, आपली रायगड जिल्हा प्रभारी म्हणून आपल्या पक्षाने निवड केलेली आहे. कशा पद्धतीमध्ये रायगड जिल्ह्याचा कारभार जो आहे तो आता चालवला जाणार आहे आणि पक्ष संघटना मजबूत होण्यासाठी काय आपल्याकडनं प्रयत्न केले जाणार आहेत? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार आणि शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आज रायगड जिल्हा प्रभारी म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. पक्षाचे जेही पदं आहेत, साधारणतः इतर पक्षांची जी रचना आहे किंवा एका जिल्ह्याचे डिव्हाइड करून 2 जिल्हे केले आहेत, 2 जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष केलेले आहेत आणि त्याच धर्तीवर आम्ही देखील इतर नवीन नियुक्त्या करणार आहोत. सगळ्यात नियुक्त्या तालुकाध्यक्षांच्या असतील, जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या असतील आणि संबंधित इतर सर्व सेलच्या या सगळ्या नियुक्त्या करून पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी आणि पक्ष विस्तारीकरणासाठी आम्ही काम करणार आहोत. एकंदरीत सर, आपण पाहिलं तर आता विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. कोकणामध्ये कशा पद्धतीमध्ये आपल्या पक्ष दृष्टिकोनातून आपण उमेदवार देणार आहात की कुठल्या पक्षाची टॅग करून त्याला मदत करणार आहात? काय नियोजन केले? नाही, ॲक्च्युली आमचा टाईपच महाविकास आघाडीसोबत आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल आणि याचे सर्वस्वी अधिकारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे आहे, त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आम्ही सगळे उभे असणार. आगामी कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर अजित पवार गटाचे जे काही पदाधिकारी आहेत, महत्त्वाचे पदाधिकारी, ते देखील शरदचंद्र पवार सरांची भेट घेत आहेत. काय संकेत वाटत आहेत? तिकडून पुन्हा इकडे येण्याचा विचार आहे किंवा काय? बघा, राखीतून भरारी घेणे हे तुम्ही बघताय, शरद पवार साहेबांकडून शिकायचं. अगोदर देखील पक्ष फुटला होता, तेव्हा देखील पक्ष उभा केला आणि आत्ताही सांगतो, आताही ही तात्पुरती राख आलेली आहे. आणि पवारसाहेबांच्याकडे आपण आज बघितलं, आज 86 वर्षात देखील एखाद तरुणाला लाजवेल असं योद्ध्याप्रमाणे ते काम करत आहे. आणि म्हणून साहजिकच जे कालपर्यंत जी लोक त्यांच्यावर टीका करतात आणि पुन्हा फिरून पवारसाहेबांकडेच येतात, यालाच तर पवारसाहेब बोलतात, नाही पॉवर बोलतात. असं संकेत आपण सांगताय का, वाटतंय का की पुन्हा एकदा जे गेलेले आहेत ते पुन्हा येतील असं? आता गेलेले आहेत, पुन्हा येतील का नाही ते मला माहीत नाही, कारण चर्चा पवारसाहेबांसोबत झालेल्या आहे. परंतु एवढं तर नक्की आहे की आता तर आले, आता तर साहेबांकडे आले, चर्चा विनिमय असेल, काही असेल, पण साहेबांकडे यावं लागतं, हे लक्षात ठेवा. मग राजकारणात आज काय असेल, उद्या काय असेल, हे कोणीही सांगू शकत नाही. आपल्या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर माजी मंत्र्यांकडनं आपल्यावर टीका टिप्पणी मोठ्या प्रमाणात सध्या केली जाते, त्याकडे आपण कसं पाहता? बघा, माजी मंत्र्यांना मी अगोदर जेव्हा मी खासदार नव्हतो, ते मंत्री होते तेव्हाही उत्तर देत आलो आहे. मी योग्य वेळेस उत्तर देईन ना मी. आणि जो विषय आहे ना आमच्याकडचा एका बिल्डरचा, त्याचं मी सविस्तर विश्लेषण उत्तर हे त्या 8 दिवसात त्याला देईन मी. हे सगळं प्रकरण मात्र सर आत्ताच बाहेर निघण्यामागचं कारण तुम्हाला काय वाटतं? कुठले हे सगळे बिल्डर्स प्रकरण वगैरे किंवा आपल्यावर टीका टिप्पणी वगैरे? आमच्याकडे 100पेक्षा जास्त बिल्डर आहे. स्वतः मीही एक मोठा बिल्डर आहे, व्यावसायिक आहे. असं 100 बिल्डरांनी कधीही सांगावं की मी कोणाविषयी तक्रार केली, पत्र कधीच नाही. पण जर माझ्या शेतकऱ्यांना अन्याय होत असेल, माझ्या ग्रामपंचायतची गुरचरणीची जागा जर कोणी खात असेल तर मी नाही सहन करणार. मी त्याच्याबद्दल कोर्टात भांडणारच आहे ना. मी फक्त एवढंच आहे का मला कायदा हातात घ्यायचा नाही, मला कायद्यानुसार वागायचं आहे, म्हणून काही गोष्टी मी टाळतो. आपल्याकडे आता पूर्ण रायगडची धुरा पक्षाने दिलेली आहे. सुरुवातीला आपण काय उपक्रम राबवणार आहात? पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कशा पद्धतीमध्ये आपली व्यूहरचना असणार आहे? नाही, पहिल्यांदा तर सगळे जी पदं असतील ही पदं नियुक्त केली जातील आणि त्याच्यानंतर पार्टीचे जे प्रोग्राम येतात हे समर्थपणे राबवले जातील. कारण रायगड जिल्ह्याची जी आत्ताची परिस्थिती आपण पाहिली, काही तर युवकांना नोकरी नाही, रेल्वे संबंधित प्रॉब्लेम पाहिले असेल, इको सेन्सिटिव्ह झोनचे प्रॉब्लेम पाहिले असेल, केमिकल झोनचे प्रॉब्लेम पाहिले असेल, आणि काही इथले जे आमदार आहेत त्यांचं जी काही कामाची पद्धत किंवा हम करसो कायदा आणि सगळं त्यांनीच करून घेतलं आहे. तर हे सगळं जे आहे ना, या सगळ्या प्रश्नांना आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडून आणि त्याच्यावर आम्ही मार्ग काढू. धन्यवाद सर. हे होते खासदार सुरेश म्हात्रे. राजवैश्य टुडे मराठी, पेण, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.